हा गेला गेला हा गेला. हे आमचे संकेत भाऊ आणि आम्ही आता बोटीवरती आलो फिरायला. आणि बोटीची जीवनशैली काय आहे, हे लोक कसे 10 दिवस बोटीमध्ये राहतात आणि कसे फिरतात आणि यांची जीवनशैली काय आहे हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि ते मी दाखवणार तुम्हाला आता. तर चला संकेत भाऊ, तुमचं नाव एक सांगा. तुमचं नाव? माझं नाव संकेत कोलकरकर. आम्हाला तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या बोटीमध्ये तुम्हाला काहीतरी सांगतो. हां ओके, चला हे आम्हाला दाखवा. किचन आहे. काय सवाळ हे आमचं किचन. आमचं किचनमध्येला हा आमचा स्टोव. इथे सर्व जेवण वगैरे बनवतो. अच्छा, इथे सर्व साहित्य असतं आमचं जेवणाचं. हे जेवणाचं साहित्य आहे. हे साहित्य सर्व. इथे तुम्ही पूर्ण स्वयंपाक करता ना? हा सर्व संपर्क करतो. हे पाण्याचा ड्रम आहे, पाणी भरताय? हे तांदूळाचं. अच्छा ओके. बाकी मसाले डबे? हे मसाले डबे सर्व आहेत इथे. हां. तर मग एवढ्या छोट्याशा कॅबिनमध्ये तुम्हाला काही अडचण, काही त्रास होतो का बनवताना? काय नाही. आरामात बनवता तुम्ही? आरामात मध्ये जेवण. काही त्रास होत नाही तुम्हाला काय नाही, बनवताना? काहीच नाही. ओके बरं. मग आता हे किती महिन्याचं तुम्ही स्टोअर करून ठेवता मटेरियल? आम्ही आता 15 दिवसाचं, 10 दिवसाचं, म्हणजे मच्छी भेटेल तशी. मच्छी भेटत तशी म्हणजे तुम्ही किती दिवस बाहेर राहता आतमध्ये समुद्रामध्ये? समुद्रामध्ये कशी 1 दिवसानं गेलो तर 1 दिवसानं मच्छी भेटते आम्हाला. हां 1 दिवसानं पण येऊ शकतो इथे हां हां. बाजाराला. आणि मच्छी नाही भेटली तर 10 दिवसानं, 5 दिवसानं असे येतो. 5 दिवस किंवा 10 दिवस असे लागतात तुम्हाला? हां ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वरती दाखवतो. अच्छा ठीक आहे, चला आता वरती दाखवा. आता काय ठीक आहे. आता आम्ही खाली बघितलं आहे, आता वरती बघूया आपण. हे पकडा जरा, मला आपण वरती येऊ द्या थोडं. आता वरती येत आहेत किचन रूममधून आमचे भाईजान. ओके आता तुमचं राहण्याची व्यवस्था कशी आहे? राहता कुठं तुम्ही? ही आमची पूर्ण बोट आहे. हां ही बोट आहे. बोटवर बसतात, पाहायला झटके भेटतात उन्हाचे. आता तुमची झोपण्याची कॅबिन, झोपण्याची cabin. झोपायची राहण्याची कुठे आहे? दाखवा जरा मला. तिकडून चला, तिकडून चला. चला तुम्ही समोर या. कोण आपण? हे बघा हे कॅबिन आहे, त्याच्यामध्ये झोपण्याची यांची व्यवस्था आहे. एक छोटंसं कॅबिन आहे. खाली बस. बघा यांच्यामध्ये आहे ना सर्व साहित्य सामान ठेवलेलं आहे इथं. खाली हे इथं झोपण्याची यांची कॅबिन आहे. गणपतीचा. ते बघा ही अशी व्यवस्था आहे यांची राहण्याची. 10 दिवस आतमध्ये राहतात समुद्रामध्ये लोक. आणि यासाठी एक लाईक बनते, कारण की ही लोक ना भरपूर मेहनत करतात. आणि यांना एक लाईक पाहिजे तुमच्याकडनं. समुद्रामध्ये राहणं आणि ही जीवनशैली. अजून खाली आहे का? अच्छा 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 खाली आहे का? खालचा रूम आहे. म्हणजे असं वर पण आहे आणि अजून खाली पण आहे. म्हणजे तुम्ही खाली वर आणि दोन्ही साईडला आपण झोपू शकतो, बरोबर? हे बॅटरी काय? बॅटऱ्या हां बॅटरी. लाईटीच्या. ओके हे झालं. आता परत आपण तिकडून जाऊया. या साईडला जाऊया. नेट 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 हां, बदल, नेट चला. बदल. नेट झाली. अवघड आहे चढणं, अवघड आहे चढणं, अवघड आहे वरती. धरून जा, धरून. हां. हे मासे मारतो मी याच्यापासून. हां 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 याच्यामध्ये मासे मारता तुम्ही? हां याच्यामध्ये मासे मारतो. हे जाळी टाकताय? हे काय करतो म्हणजे पूर्णपणे 500 नेट आहे आमचं. हे नेटमध्ये राऊंड आहे तो ना, राऊंडला मच्छी
हां. ते आम्ही घेतो. ओके. त्यामध्ये आम्हाला मच्छी फसते ह्या जाळ्यामध्ये. त्याचं कारण. ओके. चला, मस्त ससून डॉगचा नजारा घेतला आपण, बघितला आहे. आणि हे लोकेशन कसं आहे आणि या लोकांची जीवनशैली कशी आहे हे फक्त आपण बघावं एक वेळ, की राहणीमान कसं आहे आणि राहायचं कसं या लोकांकडनं शिकावं. आम्ही राहतो 10 दिवस समुद्रामध्ये राहणं. बोला. आम्ही राहतो एकदम तुफानामध्ये. हां. वारा, पाऊस, वादळ यामध्ये आम्ही राहतो. वादळामध्ये आम्हाला काय वाटत नाही भरपूर, म्हणजे आम्ही पाण्यामध्ये जो वागतो ना, हां. त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. तर बघितलं तुम्ही या लोकांची जीवनशैली कशी आहे, आपण राहतात कसे हे लोक. आणि यांच्यासाठी एक लाईक तरी करा, कारण की ह्या लोकांना 10 दिवस समुद्रामध्ये राहावं लागतं. 10 दिवसाच्या नंतर हे मासेमारी करून वापस येतात परत. आणि त्यांना घर परिवार म्हणजे काय असतं ते माहीत नाही. वारा, वादळ, पाऊस काय असतं हे माहिती नाही. सो प्लीज लाईक आणि शेअर. धन्यवाद.